सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 39. श्लोक पाहूयात. आवृतैज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च दुष्पूरेणानलेन च. श्लोकाचा अर्थ पाहूयात. आवृत्तम म्हणजे झाकलेला, ज्ञानम म्हणजे शुद्ध चेतना, एतेन म्हणजे या, ज्ञानिनः म्हणजे ज्ञानी व्यक्तीचा, नित्यवैरिणा म्हणजे नित्य शत्रूद्वारे, कामरूपेण म्हणजे कामरूपामध्ये, कौंतेय म्हणजे हे कुंतीपुत्रा, दुष्पुरेण म्हणजे कधीही संतुष्ट न होणारा, अनलेन म्हणजे अग्निद्वारा, च म्हणजे सुद्धा. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्निप्रमाणे जळत असतो. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या 38व्या श्लोकात भगवंतांनी जीव कामाद्वारे कसा आच्छादला जातो हे सांगितले आणि त्यामध्ये 3 उदाहरणे देऊन ज्ञानावर पडलेल्या आवरणाचे स्वरूप स्पष्ट करतात. या श्लोकात त्यांनी कामरूप अग्नी हा कधीही तृप्त न होणारा व ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे हे सांगितले. ज्यामुळे माणसांचे ज्ञान झाकले आहे. ज्याप्रमाणे अग्नीला इंधन मिळाल्यावर तो अधिक प्रमाणात प्रज्वलित होतो, त्याचप्रमाणे कामनांना सुद्धा अंत नसतो. जसजशा त्या आपण पूर्ण करत जाऊ तितकीच त्यांची वाढ पुढे होत राहते. मनुष्यामध्ये 3 प्रकारचे अग्नी असतात. पहिला आहे जठराग्नी. जेव्हा पोटातील जठराग्नी पेटून उठतो तेव्हा भूक लागली ही जाणीव होते आणि अन्नाची आहुती दिली की जठराग्नी शांत होतो. त्यानंतर दुसरा आहे ज्ञानाग्नी म्हणजेच ज्ञान संपादन करण्याची इच्छा. जसजसे ज्ञान संपादन होत जाते तसतशी ज्ञान संपादन करण्याची इच्छाही वाढत जाते. पण या इच्छेच्या सात्विक स्वरूपामुळे हा अग्नी तृप्त करणारा असतो. त्यानंतर तिसरा आहे कामाग्नी. हा मात्र कधीही तृप्त होणारा नसल्यामुळे ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याची कितीही तृप्ती केली तरीही तो तृप्त होत नाही. माणसाला पापाकडे ढकलणारी आणि ज्ञानाला झाकून टाकणारी शक्ती म्हणजेच केवळ काम किंवा वासना आहे. काम हा आत्मिक ज्ञानाचा कायमचा शत्रू आहे. ज्ञानी व्यक्तीला सत्य आणि असत्य माहीत असते, परंतु तीव्र वासनांमुळे तो आपल्या ज्ञानाचा वापर करू शकत नाही. कारण काम आणि ज्ञान हे एकाच वेळी प्रभावीपणे नांदू शकत नाहीत. अग्नीत जितके इंधन टाकू तितका तो अधिक प्रज्वलित होत जातो. त्याचप्रमाणे वासनांची पूर्ती करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती वाढतच जाते आणि कधीही शांत होत नाही. हा अतृप्तीचा स्वभाव हेच कामाचे सर्वात मोठे धोकादायक वैशिष्ट्य आहे. म्हणजेच
सर्व पापांचे मूळ कारण अतृप्त काम किंवा अतृप्त वासना आहे. अर्जुनाला या ठिकाणी भगवंतांनी कौंतेय संबोधले आहे. कौंतेय म्हणून त्याची आठवण करून दिली जात की तो कुंतीपुत्र आहे. कुंती जिने आपल्या पतीच्या निधनानंतर साधक वृत्तीने इंद्रिय निग्रह करून स्वतःच्या आणि माद्रीच्या पुत्रांमध्ये भेदभाव न करता त्यांना सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्याने आपल्या मातेच्या लौकिकाला साजेसे वर्तन केले पाहिजे असे या ठिकाणी भगवंतांना सुचवायचे होते. पूर्वी रात्रीच्या अंधारात प्रकाशासाठी काचेचे कंदील वापरत असत. दिवा जळत असताना काचेवर काजळी चढून प्रकाश कमी झाला की कमी दिसायचे. मग ती काजळी स्वच्छ केली की आपोआप स्वच्छ दिसू लागायचे. इथेही कामाग्नीमुळे माणसांच्या ज्ञानावर चढलेली अज्ञानाची काजळी स्वच्छ करणे आवश्यक आहे असे भगवंत सांगतात. एखादा मनुष्य वाईट संगतीमुळे आयुष्यात पहिल्यांदा व्यसन करतो तेव्हा त्याच्या आतून नक्कीच आवाज येतो की हे कृत्य चुकीचे आहे, तू करू नकोस. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून तो ते कृत्य करतो आणि मग दुसऱ्यांदा ते कृत्य करताना आतला आवाज आपोआप कमी कमी होत जातो. हळूहळू व्यसनाची सवय लागते आणि आतला आवाजही येणे बंद होते. त्याचप्रमाणे कामामुळे आतला ज्ञानाचा आवाज येणे बंद होते. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे. भगवान म्हणाले, हे कुंतीपुत्रा, या कामाच्या रूपातील अग्नीने जो कधीही शांत होत नाही आणि जो ज्ञानाचा नित्य शत्रू आहे त्याच्याद्वारे ज्ञान म्हणजेच विवेक झाकले गेलेले आहे. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक सततच्या असंतोषाचे आणि मानसिक शांततेच्या अभावाचे मूळ कारण स्पष्ट करतो. या ठिकाणी अतृप्त अग्नी म्हणजे दुष्पूर अनल हा शब्द आला आहे. हे वर्णन आजच्या बाजारावर आधारित अर्थव्यवस्थेवर आणि उपभोक्तावादावर अगदी तंतोतंत लागू होते. वस्तूंची खरेदी, पैसा कमावणे किंवा सामाजिक यश मिळवण्याची वासना पूर्ण झाली तरीही लगेचच त्याहून मोठी आणि नवीन इच्छा उभी राहते. उदाहरणार्थ, आपण एखादा मोबाईल विकत घेतो, पण काही दिवसांनी त्या मोबाईलपेक्षा नवीन फीचर असलेला मोबाईल आला की आपल्याला तो मोबाईल हवासा वाटू लागतो. त्याचप्रमाणे एक लक्ष्य पूर्ण झाले की लगेच दुसरे लक्ष्य हवे असते. हा अग्नीसारखा स्वभाव माणसाला सतत धावत ठेवतो पण कधीही स्थिर आनंद देत नाही आणि यामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. काम हा ज्ञानाचा शत्रू असल्याने जेव्हा एखादी तीव्र वासना मनात असते तेव्हा व्यक्तीची विवेकबुद्धी झाकली जाते. यामुळे व्यक्तीला काय योग्य आणि काय अयोग्य हे माहीत असूनही ती व्यक्ती वासनेच्या पूर्ततेसाठी अयोग्य निर्णय घेते. उदाहरणार्थ, भ्रष्टाचार किंवा संबंधांमध्ये फसवणूक. यामुळे निर्णय क्षमता कमी होते. हा श्लोक शिकवतो की निष्पक्ष आणि नैतिक निर्णय घेण्यासाठी प्रथम मनातील वासनांचा अग्नी शांत करणे आवश्यक आहे. तसेच मानसिक आरोग्य आणि ताण या दृष्टीने पाहिले तर ताणाचे कारण म्हणजेच अतृप्त काम. जोपर्यंत मन अतृप्त कामाच्या मागे धावत राहते तोपर्यंत शांतता मिळत नाही. वासनेचा हा नित्य शत्रू माणसाला सतत चिंता, नैराश्य आणि तणाव देतो. म्हणून या शत्रूला ओळखून आपले कर्म अनासक्तपणे करणे गरजेचे आहे. थोडक्यात या अतृप्त अग्नीला वस्तूंच्या पूर्ततेने शांत करण्याऐवजी कर्मयोग म्हणजेच अनासक्तीने कर्म आणि
जागरूकता वापरून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे हेच वास्तविक मानसिक शांततेचे रहस्य आहे. अशा प्रकारे आपण 3ऱ्या अध्यायातील 39वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.